16 एप्रिल रोजी कसबा बावड्यात लावणीचा कार्यक्रम झाला। त्यावेळी ईर्षेतून 2 गटात बाचाबाची झाली। त्यानंतर पोलिसांनी हा कार्यक्रम बंद करायला लावला। पण मुळात कसबा बावड्यातील लावणीच्या कार्यक्रमाला पोलिसांनी परवानगी दिलीच नव्हती। त्याबद्दल बी न्यूजने रविवारी बातमी प्रसारित केली होती। त्यानंतर आज शाहूपुरी पोलिसांनी धनंजय गोडसे, सुरेश उल्पे यांच्यावर गुन्हा दाखल केलाय। लावणीचा कार्यक्रम म्हणजे हुल्लडबाजी असं समीकरण गेल्या काही वर्षात बनलंय। त्याचा प्रत्यय कसबा बावड्यातही आला। यात्रेच्या निमित्तानं कसबा बावडा इथल्या पॅव्हेलियन मैदानावर स्थानिक नेत्यांच्या पुढाकारातून लावणीचा जाहीर कार्यक्रम झाला। या कार्यक्रमावेळी हुल्लडबाजी आणि 2 गटातील तरुणांमध्ये हाणामारी झाली। त्यामुळे पोलिसांनी तो कार्यक्रम अर्ध्यावरच बंद करायला लावला। मुळात लावणीच्या त्या कार्यक्रमाला आयोजकांनी परवानगी घेतली नव्हती। त्यामुळे विनापरवाना कार्यक्रम घेणाऱ्यांवर पोलीस कारवाई करणार का असा प्रश्न विचारला जात होता। या पार्श्वभूमीवर आज शाहूपुरी पोलिसांनी श्रीराम विकास सेवा सोसायटीचे संचालक धनंजय गोडसे आणि माजी संचालक सुरेश सदाशिव उल्पे यांच्यावर सार्वजनिक शांततेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केलाय। तसंच अशा प्रकारे विनापरवाना कोणताही कार्यक्रम कुठेही चालू असेल तर नागरिकांनी जवळच्या पोलीस ठाण्याला माहिती द्यावी असं आवाहन करण्यात आलंय। संबंधित नागरिकाचं नाव गोपनीय ठेवण्यात येईल असंही पोलिसांनी जाहीर केलंय।